नमस्कार शेतकरी मित्रांनो. कारल्याची शेती करताना एक गोष्ट तुम्ही नक्कीच पाहिली असेल. काही शेतांमध्ये वेल तर भरपूर वाढतो. पानंही दाट दिसतात, पण जेव्हा तोडणीची वेळ येते तेव्हा अपेक्षित असं उत्पादन आपल्याला मिळत नाही. आणि दुसरीकडे काही शेतकरी त्याच जमिनीत, त्याच हवामानात भरघोस उत्पादन घेताना दिसतात. मग आता प्रश्न पडतो की हा फरक नेमकं कुठे तयार होतो? तो फरक फक्त बियाणात नसतो. तो फक्त खतांमध्येही नसतो. तर लागवडीपासून पहिल्या 30 दिवसात घेतलेल्या प्रत्येक छोट्या-छोट्या निर्णयात लपलेला असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कारल्याच्या संपूर्ण पिकाच्या सुरुवातीचा प्रवास समजून घेणार आहोत. ज्यामध्ये योग्य लागवड, रोपांची संख्या, बेसल डोस व्यवस्थापन आणि पहिल्या 30 दिवसातील पोषण. आणि अशी कोणती चूक आहे की जे अनेक शेतकरी नकळत करतात आणि यामुळे काय होतं पुढचे 90 ते 100 दिवसांचं उत्पादन कमी होऊ शकतं. तर मग चला सुरुवात करूयात. पण त्याआधी एक छोटीशी आठवण करून देतो. अजूनही तुम्ही ॲग्रोस्टार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. याने काय होणार आहे, नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम या शेताकडे नीट पहा. इथे कारल्याची लागवड मांडव पद्धतीने करण्यात आली आहे. अनेक प्रगतशील शेतकरी आजकाल याच पद्धतीचा वापर करताना दिसतात. कारण वेलीला योग्य आधार मिळतो, प्रकाश आणि हवा चांगली मिळते, रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फळांची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्हीही वाढताना दिसतात. पण फक्त मांडव उभारला म्हणजे काम संपलं असं नाही. त्याची योग्य रचना, लागवडीतील अंतर देखील तितकंच महत्त्वाचं असतं. शेतकरी मित्रांनो, ओळ ते ओळ अंतर साधारण 6 फूट आणि रोप ते रोप अंतर साधारण 2 फूट ठेवणे आपल्याला आवश्यक आहे. आता ही संख्या साधारण फक्त मोजमाप वाटत असेल, पण यामागे देखील शास्त्रीय कारण आणि विज्ञान दडलेलं आहे. या अंतरामुळे काय होतं, प्रत्येक झाडाला जवळपास 15 चौरस फूट जागा मिळते. म्हणजे वेल मोकळेपणाने वाढतो. फांद्या व्यवस्थित पसरतात आणि प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश मिळतो. जर झाड खूप दाट लावली तर सुरुवातीचे शेत भरलेलं दिसल, पण काही दिवसांनी वेली एकमेकात गुंततील. आतल्या भागात हवा खेळती राहणार नाही. आर्द्रता वाढेल आणि मग रोगांचा धोका वाढू शकतो. आणि शेतकरी मित्रांनो, याचा थेट परिणाम फुलधारणा आणि तुमच्या उत्पादनावर होऊ शकतो. या अंतरानुसार एका एकरात साधारण 2900च्या आसपास रोपं बसू शकतात. पण प्रत्यक्षात शेताच्या कडेची जागा जर कट करून पाहिलं तर प्रत्यक्ष लागवड साधारण 2500 रोपांची होते. आता इथे देखील एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. अनेक शेतकरी काय करतात की 2500 रोपं लागणार आहेत म्हणून 2500 रोपच तयार करतात. पण शेतकरी मित्रांनो, ही चूक पुढे उत्पादन कमी करण्याचं देखील कारण ठरू शकते. कारण लागवडीनंतर काही रोपं मरू शकतात, काही नीट वाढतच नाहीत किंवा एखादी जागा रिकामी राहू शकते. आणि जर अशा वेळी तुमच्याकडे अतिरिक्त रोपं नसतील तर ती जागा पूर्ण हंगामभर रिकामी राहू शकते. आणि शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, रिकामी जागा म्हणजे कायमचं उत्पादनाचं नुकसान ठरू शकते. म्हणून 2500 रोपांऐवजी साधारण 3000 ते 3500 रोपं तयार ठेवणं तुम्हाला अधिक फायदेशीर ठरू शकतं. शेतकरी मित्रांनो, कपमध्ये अतिरिक्त रोपे तयार ठेवा. जिथं रोप मरल किंवा जिथं रोप वाढतच नाहीये तिथे लगेच तुम्ही गॅप फिलिंग करायला पाहिजे. यामुळे संपूर्ण प्लांट पॉप्युलेशन मेंटेन राहण्यास मदत होईल आणि प्रत्येक फूट ना फूट जागेचा योग्य प्रकारे उपयोग करता येईल. आता आपण लागवडीनंतरच्या पहिल्या 30 दिवसांबद्दल बोलूयात. अनेक शेतकऱ्यांना काय वाटतं की या काळात फक्त पाणी आणि खत द्यायचं असतं. पण प्रत्यक्षात हा संपूर्ण हंगामाचा पाया असतो. या काळात काय होतं, झाड फळं देत नाही, पण झाड स्वतःची ताकद वाढवण्याचं काम करत असतं. वेल वाढतो, मुळांचा विस्तार वाढतो, नवीन फांद्या तयार होत असतात. म्हणजे पुढे किती फुलं लागणार, किती फळं येणार याची तयारी सुद्धा याच काळात सुरू झालेली असते. आता शेतकरी मित्रांनो, समजा आज तुमची वाढच व्यवस्थित झाली नाही, तर मग तुम्ही पुढे कितीही महागडी फवारणी केली किंवा कितीही महागडी खतं दिली, तरी त्याचा परिणाम किंवा अपेक्षित असं उत्पादन तुम्हाला मिळणार नाहीये. आणि याच ठिकाणी अनेक शेतकरी काय करतात, घाई करतात. कारण आपल्याला लवकर फुलं हवी असतात. पण झाडाची ताकद तयार होण्यापूर्वी फुलांची अपेक्षा करणं म्हणजे कसं आहे, की मजबूत पाया नसताना घर बांधण्यासारखं आहे. शेतकरी मित्रांनो, कारल्याच्या पिकाचा संपूर्ण जीवनक्रम समजून घेतला तर व्यवस्थापन खूप सोपं होतं. पहिला टप्पा 0 ते 30 दिवस. या काळात फक्त वाढ, वेल, मुळं आणि फांद्या. दुसरा टप्पा 30 ते 50 दिवस. या काळात फुलोरा सुरू होतो. हळूहळू फळधारणा सुरू होते. आणि जर तुम्ही आज पाहत असलेलं जर शेत बघितलं तर साधारण हे 45 दिवसाचं पीक आहे. इथे फुलोरा सुरू झालेला आहे. काही ठिकाणं लहान लहान फळं देखील लागलेली आहेत. आणि पुढील 10 दिवसात पहिली तोडणी देखील सुरू होईल. तिसरा टप्पा 50 दिवसानंतर. इथून पुढे सतत नवीन फुलं येतात, नवीन फळं लागतात आणि तोडणी देखील सुरू राहते. ही प्रक्रिया साधारण 90 ते 100 दिवस चालू शकते. आणि जर तुम्ही योग्य व्यवस्थापन केलं तर हा उत्पादनाचा कालावधी आणखी देखील वाढवता येतो. पण त्यासाठी सुरुवातीपासून पोषण व्यवस्थापन योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, असा प्रश्न आहे की कारल्यात पोषणावर इतका का भर दिला जातो?
कारण कारलं जे आहे ते इतर पिकांसारखं एकाच टप्प्यावर काम करत नाही. म्हणजे एकाच वेळी इथे वेल वाढत असते, इथे नवीन फांद्या तयार होत असतात, नवीन फुलं येत असतात आणि त्याच झाडावर नवीन फळं देखील वाढत असतात. म्हणजे एकाच झाडावर एकाच वेळी 4 वेगवेगळ्या प्रक्रिया सुरू असतात आणि यासाठी अन्नद्रव्यांची खूप जास्त प्रमाणात गरज भासत असते. आणि जर तुम्ही या काळात योग्य पोषण त्या झाडाला दिलं नाही, तर सर्वात आधी फुलांची संख्या कमी होते. त्यानंतर फळधारणा कमी होते आणि शेवटी याचा फटका तुम्हाला उत्पादनावर बसतो. म्हणून शेतकरी मित्रांनो, कारल्याचं पोषण व्यवस्थापन 2 भागात समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिल्या भागात लागवडीपासून पहिल्या तोडणीपर्यंत आणि दुसऱ्या भागात पहिल्या तोडणीनंतर शेवटच्या तोडणीपर्यंत. शेतकरी मित्रांनो, आज आपण पहिला टप्पा पूर्णपणे समजून घेत आहोत. सर्वात आधी आपण समजून घेऊयात बेसल खत व्यवस्थापन. याच टप्प्यावर आपण सर्वजण काय करतो, की इथं खर्च वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे पुढे जाऊन आपल्याला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. कारण बेसलमध्ये दिलेलं खत पुढच्या वाढीचा पाया असतो. सर्वसाधारण या परिस्थितीत एका एकरासाठी लागवडीच्या वेळी तुम्ही 50 किलो DAP, 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजेच MOP आणि 20 किलो संचार आणि मायक्रोन्यूट्रिएंट 10 किलो प्रति एकर दिलं पाहिजे. ही खतं सुरुवातीला दिली तर मुळांना सुरुवातीपासून आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा मिळतो आणि झाडाची वाढ अधिक जोमदार होऊ शकते. पण इथेच अनेक जण काय करतात, एक चूक करतात. ती म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. आता इथे अनेक शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो, की मी DAP दिलं, पोटॅश दिलं, मग मायक्रोन्यूट्रिएंटची काय गरज आहे? शेतकरी मित्रांनो, ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे. समजा जर तुम्ही एखाद्या माणसाला रोज फक्त भाकरीच खायला दिली तर? पण डाळ, भाजी, फळं किंवा जीवनसत्व दिली नाही तर? तो काही दिवस जगेल, पण त्या माणसाची कार्यक्षमता कमी होईल. अगदी तसंच कारल्याच्या पिकाचे. DAP आणि पोटॅश ही मुख्य अन्नद्रव्य आहेत. पण त्यासोबतच झिंक, बोरॉन, कॉपर, फेरस, मॅंगनीज ही अशी जी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत ती प्रमाणाने कमी लागतात. पण त्यांचं काम मात्र खूप मोठं असतं. विशेषतः कारल्यासारख्या पिकामध्ये जिथं रोज नवीन फांद्या येत आहेत, नवीन फुलं लागत आहेत आणि त्याच वेळी फळं देखील वाढत आहेत. म्हणून सुरुवातीलाच तुमच्या राज्यातील शिफारशीनुसार उपलब्ध मायक्रोन्यूट्रिएंटचा ग्रेड साधारण 10 किलो प्रति एकर बेसलमध्ये तुम्हाला द्यायचा आहे. याचा सर्वात मोठा फायदा काय? झाडाला सुरुवातीपासून आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचा साठा मिळतो. नंतर प्रत्येक कमतरतेसाठी वेगवेगळ्या फवारण्या करण्याची गरज तुम्हाला भासत नाही. आता पुढची एक गोष्ट आणखी महत्वाची आहे. कारल्याचं पीक पाहिलं तर सर्वात आधी काय दिसतं आपल्याला? भरपूर हिरवागार पाला, मोठी पानं आणि सतत वाढणारा वेल. आणि ही हिरवळ टिकवण्यासाठी एका अन्नद्रव्याची भूमिका खूप महत्वाची असते. आणि ते अन्नद्रव्य म्हणजे मॅग्नेशियम. जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर मॅग्नेशियमची कमतरता असलेल्या शेतात सुरुवातीपासून पानांचा हिरवा रंग कमी होत जातो. झाडांचं प्रकाश संश्लेषण करण्याची जी क्षमता आहे ती घटत जाते. म्हणजे झाड स्वतःचं अन्न कमी तयार करू लागतं. आणि जेव्हा अन्न कमी तयार होतं तेव्हा झाडाची वाढ, फुलं आणि फळधारणा या तिन्ही गोष्टींवर याचा परिणाम होणं साहजिक आहे. म्हणूनच 10 ते 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर बेसलमध्ये देणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं. पहिल्या नजरेला ही गोष्ट अतिशय छोटी वाटते, पण पुढे जाऊन हीच गोष्ट उत्पादन टिकून ठेवण्याचं मोठं कारण ठरू शकते. आता खतं कोणती द्यायची हे आपण पाहिले, पण आता प्रश्न येतो की ती द्यायची कशी? शेतकरी मित्रांनो, इथे आपल्याला अजिबात घाई करायची नाहीये. आपण काय करतो, खत टाकलं, मल्च टाकलं की लगेच लागवड करतो. पण वैज्ञानिकदृष्ट्या योग्य क्रम काही वेगळा असू शकतो. ज्यामध्ये सर्वप्रथम बेसलची सर्व खतं बेडवर समान पद्धतीने पसरवा. ती मातीमध्ये चांगली मिसळा आणि त्यानंतर ड्रिप लाईन टाका. आणि मग त्यावर मल्चिंग पेपर अंथरा. पण इथे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची. मल्च अंथरल्यानंतर लगेच लागवड तुम्हाला करायची नाहीये. सर्वप्रथम 2 ते 5 तास चांगलं पाणी वाहू द्या. यामुळे काय होईल तर मातीतील खतं विरघळायला सुरुवात होईल. संपूर्ण बेडमध्ये त्याचं एक समान वितरण होईल. माती योग्य प्रकारे ओलसर होईल आणि पुढे मुळांना अन्नद्रव्य उपलब्ध होण्याची जी प्रक्रिया आहे ती अधिक चांगल्या प्रकारे सुरू होईल. यानंतर 1 ते 2 दिवसांनी मल्चमध्ये लागवडीसाठी छिद्र करा. पण त्या छिद्रात लगेच तुम्ही रोपं लावू नका. तुम्हाला काय करायचंय, ती छिद्र 1 ते 2 दिवस उघडी ठेवायची आहेत. कारण मल्च खाली मातीचं तापमान जे आहे ते काही प्रमाणात वाढलेलं असू शकतं. आणि छिद्र उघडी ठेवल्यामुळे काय होतं, अतिरिक्त उष्णता बाहेर पडते. मातीचं तापमान संतुलित होतं आणि त्यानंतर लागवड केली तर रोपांना सुरुवातीपासून अनुकूल असं वातावरण मिळतं. परिणामी उगवण चांगली होते, मुळांची वाढ जलद होते आणि सुरुवातीची वाढ देखील अधिक जोमदार होते. आता समजा तुम्ही बेसलची सर्व खते योग्य प्रमाणात दिलेली आहेत. सगळं व्यवस्थापन केले तरी लागवडीनंतर झाडाची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही. बरोबर आहे. मग अशा वेळी नेमकं काय करायचं? अनेक शेतकरी काय करतात, लगेच नत्राचा डोस वाढवतात.
पण प्रत्येक वेळी हा उपाय योग्य असेलच असं नाही ना. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय, झाडाची स्थिती समजून घ्यायची आहे. जर संपूर्ण वाढ मंद झाली असेल, वेलाची वाढ कमी झाली असेल, फांद्या विकसित होत नसतील, तर अशा परिस्थितीत काय करायचं, 19-19-19 हे विद्राव्य खत 5 किलो प्रति एकर ड्रीपद्वारे आठवड्यातून 2 वेळा द्यायचे. यामुळे काय होणार आहे, नत्र, स्फुरद आणि पालाश या तिन्ही अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा झाडाला मिळणार आहे. यामुळे वाढ सुधारते, वेल मजबूत होतो आणि पुढील फुलधारणेसाठी झाड अधिक सक्षम बनण्यास मदत होते. पण काही वेळा इथे आणखी एक परिस्थिती तयार होते. कधी कधी काय होतं, वेल ठीक असतो पण बाजूच्या फांद्या कमी फुटतात. आणि शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, कारल्यामध्ये जितक्या चांगल्या बाजूच्या फांद्या तयार होतील तितकी पुढे फुलं आणि फळं चांगली येण्याची क्षमता वाढू शकते. अशा परिस्थितीत 12-61-0 हे विद्राव्य खत देणं फायदेशीर ठरू शकतं, ज्यामध्ये स्फुरदाचं प्रमाण जास्त असल्यामुळे नवीन बाजूच्या ज्या फांद्या आहेत ती फुटण्यास मदत होते. पुढील फुलोऱ्याच्या मजबूत पाया तयार होतो. म्हणून फक्त वेल मोठा दिसतोय म्हणून आनंदी व्हायचं नाहीये, तर फांद्याची संख्या देखील आपल्याला तपासत राहायचे. आता शेवटची परिस्थिती समजून घेऊयात. ही परिस्थिती अनेक प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतात देखील दिसून येते. वेल भरपूर वाढतो, पाने खूप मोठी असतात, शेत पूर्ण हिरवं दिसतं, पण फांद्या कमी दिसतात, फुलोरा उशिरा येतो. असं का होतं? बहुतेक वेळा जमिनीत नत्राचं प्रमाण खूप जास्त झालेलं असतं, किंवा पूर्वी केळीसारखं जास्त खत घेणारं पीक असल्यामुळे जमिनीत अतिरिक्त नत्र शिल्लक असू शकतं. आणि अशा वेळी झाडाचं संपूर्ण लक्ष फक्त शाकीय वाढीकडे जातं. अशा परिस्थितीत 05234 हे विद्राव्य खत वापरण्याची शिफारस केली जाते. यामुळे काय होतं, अनावश्यक जी शाकीय वाढ आहे ती कमी होण्यास मदत होते, झाडांचं संतुलन सुधारतं, बाजूच्या फांद्याची वाढ प्रोत्साहित होते आणि योग्य वेळी फुलोरा सुरू होण्यास मदत मिळते. म्हणून प्रत्येक समस्येवर एकच खत वापरण्यापेक्षा सुरुवातीला झाडाचं निरीक्षण करा, त्याची समस्या ओळखा आणि त्यानुसार मग योग्य विद्राव्य खताची निवड करा. आणि हा शास्त्रीय दृष्टिकोन आपल्याला योग्य उत्पादनाकडे घेऊन जाऊ शकतो. पुढची महत्वाची पायरी म्हणजे वेलीला योग्य आधार देणं. आणि या छोट्याशा कामाकडे दुर्लक्ष केलं तर पुढचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. साधारण लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी कारल्याचा वेल झपाट्याने वाढायला सुरुवात होते. आणि याच काळात शेतकरी काय विचार करतात की अजून 2-3 दिवसांनी मांडवावर चढवू. पण ही छोटी चूक पुढे मोठं नुकसान करू शकते. कारल्याचा वेल जो असतो तो अतिशय नाजूक असतो. सुरुवातीला त्याचं वजन कमी असल्यामुळे आपल्याला फारसं काही वाटत नाही. पण जशी जशी फळधारणा वाढते तसं तसं प्रत्येक फांदीवरचं वजन वाढू शकतं. आणि जर योग्य वेळी वायर किंवा दोरीचा आधार दिला नाही तर फांद्या एकमेकांमध्ये अडकायला सुरुवात होते. काही वेळा वेली खालीच राहतात आणि वजन वाढल्यानंतर फांद्या तुटण्याची शक्यता देखील वाढते. आणि एक फांदी तुटली म्हणजे फक्त त्या दिवसापुरतं नुकसान नाहीये, तर त्या फांदीवर येणारी पुढची फुलं, फळं आणि पुढच्या अनेक तोडण्या देखील कमी होऊ शकतात. म्हणून शेतकरी मित्रांनो, वेलीला मांडवावर चढवणं ही केवळ देखभाल नसून उत्पादन वाढवण्याची महत्वाची प्रक्रिया आहे. जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर व्यवस्थित मांडवावर चढवलेल्या शेतात सूर्यप्रकाश प्रत्येक भागात पोहोचतो. यामुळे काय होतं, हवा खेळती राहते, पानांवरील ओलावा लवकर सुकतो आणि यामुळे रोगांचा धोका कमी होतो. आणि जर तुम्ही फवारणी केली तर औषध प्रत्येक भागांपर्यंत पोहोचतं आणि तोडणी करताना फळं देखील तुम्हाला सहज दिसतात. म्हणजे एक छोटासा निर्णय अनेक वेगवेगळे फायदे तुम्हाला देऊ शकतो. म्हणून मी म्हणेल शेतकरी मित्रांनो, तुम्ही ही एक सवय लावा. शेतात फक्त काम करण्यासाठी जाऊ नका, निरीक्षण करण्यासाठी देखील जा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा प्रत्येक ओळींमध्ये चालत जा. नवीन फुटी कशा आहेत, फांद्या वाढत आहेत का, पानाचा रंग गडद हिरवा आहे का, वाढ कुठे थांबली आहे का, कुठे तुम्हाला रिकामी जागा दिसते का, हे सगळं व्यवस्थित पहा. कारण उत्पादन कमी होण्याची सुरुवात आधीच दिसत असते आणि त्यानुसार आपल्याला व्यवस्थित उपाययोजना करता येत असतात. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारल्याचं पीक जे आहे हे एकदाच फुलणारं पीक नाहीये. म्हणजेच काय, एकाच झाडांवर सतत वाढ, नवीन फुलं, नवीन फळं आणि तोडणी देखील सुरू असते. म्हणून या पिकामध्ये फक्त एकदा खत दिलं म्हणजे संपलं असं अजिबात चालत नाही. संपूर्ण हंगामभर पिकाच्या अवस्थेनुसार आपल्याला खत व्यवस्थापन बदलावं लागतं आणि करावं लागतं. आता पुढचा प्रश्न की इतकं सगळं व्यवस्थापन केल्यानंतरही काही वेळा फुलं का गळतात? नर फुलं जास्त आणि मादी फुलं कमी का येतात? 80% मादी आणि 20% नर फुलांचं आदर्श प्रमाण कसं मिळवायचं? GA3 म्हणजे जिब्रेलिक ऍसिडचा वापर कधी आणि कसा करायचा? त्यानंतर सिलिकॉनचं व्यवस्थापन उत्पादन वाढवण्यासाठी कसं मदत करतं? आणि ट्रेसमध्ये होणारं नुकसान कसं टाळायचं? हे सर्व आपण पुढच्या भागात अतिशय सोप्या भाषेत आणि शास्त्रीय कारणांसहित समजून घेणार आहोत. म्हणून तो भाग तुम्ही अजिबात चुकवू नका.
आणि शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर हा व्हिडिओ इतर कारले उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि तुमच्या मनात कारल्याच्या शेतीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही शक्य होईल त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आमच्या ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.